लक्ष द्या. तर लास्ट लेक्चरला आपण कुलम्स लॉ बद्दल आपण बघितलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय ते बघायचं. इलेक्ट्रिक फील्ड बद्दल आपल्याला बघायचं. इलेक्ट्रिक म्हणजे काय, विद्युत, आणि फील्ड म्हणजे काय, क्षेत्र. बरोबर. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, विद्युत क्षेत्र. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, विद्युत क्षेत्र. बरोबर. मग काय करूयात आपण दोन चार्जेस विचारात घेऊ. बरोबर. समजा इथं हा प्लस क्यू चार्ज आहे. हा प्लस क्यू चार्ज काय करतोय, समजा हा प्लस क्यू चार्ज आहे. हा प्लस क्यू चार्ज काय करतोय, हा प्लस क्यू चार्ज आहे. हा प्लस क्यू चार्ज काय करतोय, दुसऱ्या चार्जला अट्रॅक्ट किंवा रिपेल करतो. बरोबर. मात्र कुठल्या चार्जला, जो चार्ज ह्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आहे त्याला तो काय करेल, अट्रॅक्ट करेल, रिपेल करेल. आपल्याला माहित आहे जर लाईट चार्जेस असतील, तर हे लाईट चार्जेस काय करतात, एकमेकाला रिपेल करतात, पुश करतात. बरोबर. जर हे असे लाईट चार्जेस असतील तर हे लाईट चार्जेस काय करतात, एकमेकाला रिपेल करतात, पुश करतात. अनलाईट चार्जेस असतील, डिसिमिलर चार्जेस असतील तर हे काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करतात. हे काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करतात, पुल करतात. हे माहित आहे, त्यालाच आपण कुलम्स लॉ असं म्हणत होतो. लाईट चार्जेस रिपेल्स टू इच अदर व्हाईल अनलाईट चार्जेस अट्रॅक्ट्स टू इच अदर. बरोबर. म्हणजे समजा एक चार्ज घेतला प्लस क्यू, हा प्लस क्यू चार्ज काय करेल, दुसऱ्या प्लस चार्जला रिपेल करेल. बरोबर. किंवा हा प्लस क्यू चार्ज दुसऱ्या निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करेल. मात्र किती डिस्टन्स वरच्या चार्जला तो रिपेल करेल किंवा अट्रॅक्ट करेल. समजा एक चार्ज येत आहे आणि दुसरा चार्ज अगदी लांब आहे, खूप दूर अंतरावरती, तो एकमेकाला अट्रॅक्ट करेल का, रिपेल करेल का, नाही. तो काय करतोय, ठराविक अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला अट्रॅक्ट करतोय किंवा ठराविक अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला रिपेल करेल. बरोबर आहे का. तो जो डिस्टन्स आहे, तो जो काही डिस्टन्स आहे त्या चार्जच्या भोवतीचा इन ऑल डायरेक्शन, तो जो काही डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला काय म्हणता येईल आपल्याला, इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. बरोबर आहे का. बघूया इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे एक्झॅक्ट काय ते. बघा हा प्लस क्यू चार्ज आहे. हा प्लस क्यू चार्ज काय करतोय, एवढ्या अंतरावरती समजा दुसरा एखादा चार्ज आहे, एवढ्या अंतरावरती समजा दुसरा एखादा चार्ज आहे. बरोबर. तिथं समजा +1 कुलम चार्ज. या +1 कुलम चार्जला काय म्हणायचं आहे, युनिट म्हणजे 1. हा +1 कुलम चार्जला काय म्हणायचं आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. त्याला काय म्हणायचं आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे का. मी सांगितलं चार्जचं मॅग्निट्यूड जास्त असेल तर काय अडचण नाही, जर त्याचं मॅग्निट्यूड कमी असेल तर अशा चार्जला काय म्हणताय तुम्ही, पॉइंट चार्ज. अशा चार्जला काय म्हणताय तुम्ही, पॉइंट चार्ज, किंवा त्याला काय म्हणताय तुम्ही, टेस्ट चार्ज असं म्हणतात. पॉइंट चार्ज किंवा टेस्ट चार्ज म्हणजे काय, असा चार्ज की ज्याचं मॅग्निट्यूड अतिशय कमी असतं, ज्याचं मॅग्निट्यूड युनिट असतं, 1 असतं, अशा चार्जला काय म्हणायचं आहे, पॉइंट चार्ज किंवा टेस्ट चार्ज असं म्हणायचं. बरोबर आहे. काय सांगितलं बघा, एक प्लस क्यू चार्ज विचारात घेतला. हा प्लस क्यू चार्ज काय करतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस शो करतोय. म्हणजे तो दुसऱ्या चार्जला एकतर अट्रॅक्ट करेल किंवा एकतर रिपेल करेल. हे काय करतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस दाखवतो. बरोबर आहे. मात्र किती अंतरावरती, ठराविक अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला तो अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल करेल. त्याच्या पलीकडे जर एखादा चार्ज असेल लॉंग डिस्टन्स वरती, तर हा चार्ज त्याला अट्रॅक्ट करू शकत नाही, रिपेल करू शकत नाही. जसं मॅग्नेटच्या बाबतीत दोन मॅग्नेट आहे, हा एक मॅग्नेट आहे, हा एक मॅग्नेट आहे. समजा दोन मॅग्नेट एकमेका जवळ आणले तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात, रिपेल करतात. तिथं ते मॅग्नेट काय करतात, मॅग्नेटिक फोर्स दाखवतात. बरोबर आहे. मात्र जसं आपण लांब नेऊ, ह्याला दूर अंतरावर नेऊ, तसं काय होतं, फोर्स कमी होत जातो. हा मॅग्नेट ह्याला काय करतोय, अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल करेल. मात्र खूपच दूर अंतरावर निघले तर हा मॅग्नेट इकडल्या मॅग्नेटला अट्रॅक्ट करतोय का, नाही. म्हणजे एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला ठराविक अंतरावरतीच काय करतोय, तो अट्रॅक्ट करतोय किंवा रिपेल करतोय. त्याच्या पलीकडे मात्र तो अट्रॅक्ट करत नाही. जसं हे मॅग्नेटच्या बाबतीत आहे, ॲज लाईक मॅग्नेट, तसं इथं हे इलेक्ट्रिक चार्जेसच्या बाबतीत आहे. बरोबर आहे. एक चार्ज प्लस क्यू आहे आणि दुसरा हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, +1 कुलम चार्ज.
त्याला म्हटलं जातं युनिट पॉझिटिव्ह चार्ज. युनिट पॉझिटिव्ह चार्ज. युनिट म्हणजे 1. त्या चार्जचं मॅग्निट्यूड किती आहे? 1 कुलम चार्ज आहे. युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे का? हा प्लस क्यू चार्ज काय करतोय? इथं हा प्लस क्यू चार्ज. हा प्लस क्यू चार्ज काय करतोय? एवढ्या अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला रिपील करतो. बरोबर? म्हणजे हा चार्ज एवढ्याच अंतरावरती काय करतो? फोर्स ऑफ रिपल्शन अट्रॅक्शन एक्झर्ट करतो. बरोबर? समजा हा चार्ज इथं असेल. Suppose that this unit positive charge is placed at this distance. समजा हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज इथं ठेवला तर हा चार्ज ह्याला रिपील करत नाही. हा चार्ज ह्याला अट्रॅक्ट करत नाही. म्हणजे ठराविक अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला तो काय करतोय? अट्रॅक्ट करतोय, रिपील करतोय. बरोबर? समजून चला. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज ह्या एवढ्या अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला अट्रॅक्ट करतो. बरोबर? या बाजूला गेला एवढ्या अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला तो काय करतो? रिपील करतो. तिथं गेला ह्या एवढ्या अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला तो काय करतो? रिपील करतो. इकडे गेला एवढ्या अंतरावर. बरोबर? असं याच्या इन ऑल डायरेक्शन ह्या चार्जच्या भोवती अराउंड द चार्ज, ह्या चार्जच्या भोवती अराउंड द चार्ज काय करतोय? हा चार्ज दुसऱ्या चार्जला काय करतोय? अट्रॅक्ट करतोय किंवा रिपील करतोय. बरोबर आहे का? हे जे काही डिस्टन्स आहे, हे जे काही डिस्टन्स आहे, हे जे काही डिस्टन्स आहे अराउंड द चार्ज, त्या चार्जच्या भोवतीचं इन ऑल डायरेक्शन, सगळ्या डायरेक्शन मध्ये त्या बाजूला एवढ्या अंतरावरच्या चार्जला तो रिपील करतो किंवा फोर्स दाखवतो. एवढ्या अंतरावरच्या ह्या बाजूला तो चार्ज काय करतोय? एवढ्या अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला तो काय करतोय? फोर्स एक्झर्ट करतो. इकडे गेला एवढ्या अंतरावरती तो काय करतो? दुसऱ्या चार्जवरती फोर्स दाखवतो. इकडे गेला एवढ्या अंतरावर, ह्या बाजूला ह्या बाजूला इन ऑल डायरेक्शन त्या चार्जच्या भोवती ह्या सगळ्या अंतरावरती तो काय करतोय? त्या चार्जला अट्रॅक्ट करतोय, रिपील करतो. बरोबर? हे जे काही डिस्टन्स आहे, हे जे काही डिस्टन्स आहे त्या चार्जच्या भोवतीचं इन ऑल डायरेक्शन, हे जे काही डिस्टन्स आहे, हा जो काही स्पेस आहे त्या स्पेसला काय म्हणायचंय? इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय आहे? त्या चार्जच्या भोवतीचा एक स्पेस आहे, त्या चार्जच्या भोवतीचा एक पोर्शन आहे, एक रिजन आहे की ज्याच्यामध्ये काय दुसरा एखादा चार्ज आला, ज्याच्यामध्ये काय जर दुसरा एखादा चार्ज आला तर त्याला हा चार्ज काय करतोय? अट्रॅक्ट करतोय किंवा रिपील करतोय. बरोबर आहे का? समजून चला. एक चार्ज इथं आहे तर हा चार्ज त्याला काय करेल? समजा हा चार्ज इथं आहे तर हा चार्ज ह्याला काय करेल? अट्रॅक्ट करेल का? हा प्लस आहे, हा प्लस आहे, रिपेल रिपील करेल. बरोबर आहे? समजा एखादा चार्ज इथं आला तर आतमध्ये रिपेल करेल, आणखी जवळ आला तर रिपील करेल, आणखी जवळ आला तर रिपील करेल. म्हणजे जसं हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज, जसं हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज त्या दिलेल्या चार्जकडे मूव्ह होतोय तसं दोघांमधला फोर्स ऑफ रिपल्शन वाढत जाईल. तसा दोघांमधला फोर्स ऑफ रिपल्शन वाढत जाईल. बरोबर आहे का? येस सर. तिथं त्या पॉइंटला बाउंड्रीवरती त्या पॉइंटला फोर्स ऑफ रिपल्शन कमी असेल की जास्त? कमी असेल. तिथं आतमध्ये आला तर फोर्स ऑफ रिपल्शन थोडं जास्त वाढेल. आता ह्या पॉइंटला आला तर आणखी वाढेल. किती आला तर रिपल्शन आणखी वाढेल. इथं आला तर फोर्स ऑफ रिपल्शन आणखी वाढेल. म्हणजे जसं तुम्ही ह्या चार्जच्या जवळ याल तसा फोर्स वाढत जातो. मग तो रिपल्सिव्ह असेल किंवा अट्रॅक्टिव्ह असेल. बरोबर आहे का? जसं ह्या चार्ज पासून दूर जाताय तसं हा फोर्स कमी होत जातो. मग आता मला सांगा, हा फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मॅक्सिमम कुठं असेल, मोस्ट कुठं असेल आणि लिस्ट कुठं असेल ते सांगा. हा जो काय फोर्स ऑफ रिपल्शन आहे, हा फोर्स ऑफ रिपल्शन मोस्ट कुठं असेल?
फोर्स जास्तीत जास्त कुठं असेल आणि कमीत कमी कुठं असेल, लिस्ट कमी कुठं असेल, बाउंड्रीवर कमी असेल. बाउंड्रीवरती कमी असेल. बरोबर आहे का नाही? बाउंड्रीच्या बाहेर गेला तर आउटसाइड द बाउंड्री नाही. फोर्स 0 असेल. कारण हा चार्ज जास्तीत जास्त एवढ्या अंतरावरती, जास्तीत जास्त एवढ्या अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला काय करतोय, फोर्स लावून अट्रॅक्ट करतोय किंवा रिपेल करतोय. जास्तीत जास्त एवढ्या अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला तो काय करतोय, अट्रॅक्ट करतोय किंवा रिपेल करतोय. बरोबर. ही जी काय बाउंड्री आहे, ही बाउंड्रीवरती फोर्स कमी आहे. बरोबर आहे. बाउंड्रीच्या बाहेर गेला, आउटसाइड द बाउंड्री, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स 0 आहे. बाउंड्रीवरती फोर्स कमी आहे, लिस्ट आहे. आणि जसं आतमध्ये या नियर द चार्ज तसा फोर्स वाढत जातो. मग आता मला सांगा, मोस्ट फोर्स कुठं असेल, सेंटर कडे. ऍट द सेंटर, ऍट द सेंटर नियर द चार्ज हा फोर्स कसा असेल, मोस्ट असेल, मॅक्सिमम असेल. बरोबर आहे का? आणि लिस्ट कुठं असेल, कमीत कमी कुठं असेल, बाउंड्रीवर. ऑन द बाहेर. कमीत कमी कुठं असेल, ऑन द बाउंड्री. आणि आउटसाइड द बाउंड्री किती असेल फोर्स, 0. 0 असेल. आउटसाइड द बाउंड्री फोर्स काय असेल, 0 असेल. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतंय, हा जो काही स्पेस आहे, हा जो काही स्पेस आहे त्या चार्जच्या भोवतीचा, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे हो, हा जो काय फोर्स, हा जो काय स्पेस आहे, हा जो काय स्पेस आहे त्या चार्जच्या भोवतीचा, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, फोर्स. Force of attraction and repulsion. फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ रिपल्शन प्रेझेंट आहे. आणि त्यालाच तुम्ही काय म्हणता इन जनरल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणताय. म्हणजे हा जो काही स्पेस आहे, हा जो काही रिजन आहे चार्ज, त्या स्पेस मध्ये काय प्रेझेंट आहे, त्या स्पेस मध्ये काय प्रेझेंट आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. Electrostat. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रेझेंट आहे. त्या स्पेस मध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑब्झर्व करू शकतो. बरोबर आहे का नाही? दुसरा एखादा चार्ज आला, तर हा चार्ज काय करेल, त्याला एकतर अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल करेल. बरोबर आहे का नाही? जसं हा चार्ज ह्याच्या जवळ येईल, तसं हा फोर्स वाढत जातो. जसं हा चार्ज ह्याच्यापासून दूर जाय, तसा फोर्स कमी होतो. आणि ह्या बाउंड्रीच्या बाहेर, आउटसाइड द बाउंड्री, हा फोर्स किती बनतोय, इट बिकम्स 0. आउटसाइड द बाउंड्री हा फोर्स किती आहे, 0 आहे. बरोबर आहे. म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर फोर्स 0 आहे. अलोंग द बाउंड्री किंवा ह्या बाउंड्री वरती, ऑन द बाउंड्री फोर्स किती आहे, लिस्ट आहे. आणि ऍट द सेंटर किंवा नियर द चार्ज फोर्स किती आहे, मॅक्सिमम, मोस्ट आहे. बरोबर आहे का? म्हणजे ह्या स्पेस मध्ये, ह्या रिजन मध्ये आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑब्झर्व करता येतो. ह्या स्पेस मध्ये, रिजन मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रेझेंट आहे. हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपल्याला ऑब्झर्व करता येतो. बरोबर आहे का नाही? हा जो काय स्पेस आहे, हा जो काय रिजन आहे अराउंड द चार्ज, त्या चार्जच्या भोवतीचा, हा जो काय स्पेस आहे, हा जो काय रिजन आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस प्रेझेंट आहे, त्या स्पेसला काय म्हणता येईल आपल्याला, इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. बरोबर आहे. त्या स्पेसला काय म्हणता येईल आपल्याला, इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन काय सांगता येईल, इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन काय सांगता येईल, इट इज द स्पेस और इट इज द पोर्शन अराउंड द चार्ज, या चार्जच्या भोवतीचा स्पेस, पोर्शन, रिजन की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, की ज्याच्यामध्ये काय ऑब्झर्व करता येते, ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय ऑब्झर्व करता येत आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑब्झर्व करता येते. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्यामध्ये प्रेझेंट आहे. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा, हा जो काही स्पेस आहे, रिजन आहे, हा कसला आहे, इमॅजिनरी पोर्शन. हा कसला आहे, इमॅजिनरी, काल्पनिक आहे.
बरोबर आहे. इमॅजिनरी स्पेस आहे. जसं आपण हे चार्जेसच्या बाबतीत सांगतोय, तसं हे मॅग्नेटच्या बाबतीत आहे. बरोबर आहे. समजा तुम्हाला एक मॅग्नेट दिला, हा एक मॅग्नेट दिला, हा एक मॅग्नेट आहे, इकडे एन पोल आहे, इकडे एस पोल. समजून चला एक मॅग्नेट आहे, एक एन पोल आहे, एक एस पोल. हा मॅग्नेट पण काय करतोय, या मॅग्नेटच्या जवळ दुसरा एखादा लोखंडाचा खिळा वगैरे आला, आयर्न ऑब्जेक्ट आला, तर हा मॅग्नेट काय करतोय, त्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. म्हणजे हा मॅग्नेट काय करतोय, त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतो. हा मॅग्नेट काय करतोय, त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यावरती अप्लाय करतो. बरोबर आहे का? आता समजा हा खिळा इथपर्यंत आहे, बरोबर आहे. हा मॅग्नेट काय करतोय, जास्तीत जास्त एवढ्या अंतरावरच्या ह्या आयर्न बारला, ह्या लोखंडी खिळ्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो. या दिशेमध्ये एवढ्या अंतरावरच्या लोखंडाच्या खिळ्याला तो आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. त्या दिशेमध्ये एवढ्या अंतरावरच्या लोखंडाच्या खिळ्याला तो अट्रॅक्ट करतो. त्या दिशेमध्ये एवढ्या अंतरावरच्या लोखंडाच्या खिळ्याला तो अट्रॅक्ट करतो. त्या दिशेमध्ये एवढ्या अंतरावरच्या लोखंडाच्या खिळ्याला तो आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. बरोबर आहे का? जास्तीत जास्त एवढ्या अंतरावरच्या लोखंडाच्या खिळ्याला तो आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. जर हा स्पेस जोडला त्या चारच्या भोवतीचा, तर काय मिळालं आपल्याला, त्या मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड मिळालं. बरोबर आहे का? समजा हा लोखंडाचा खिळा त्याच्या बाहेर आहे त्या पॉइंटला, तर हा मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करेल का? आता नाही, कारण तो कुठे आहे आता, मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर. तो जो ऑब्जेक्ट आहे, तो ऑब्जेक्ट कुठे आहे आता, त्या मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे. बरोबर आहे का? म्हणजे तो मॅग्नेट काय करतोय, एखादा ऑब्जेक्ट त्याच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आला, तर तो त्याला अट्रॅक्ट करतो, रिपील करतो. जर ऑब्जेक्ट त्याच्या मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर असेल, इफ ऑब्जेक्ट इज लोकेटेड आउटसाइड इट्स मॅग्नेटिक फील्ड, तर हा मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करतोय का, रिपील करतोय का? नाही करत. बरोबर आहे का? म्हणजे हा जो काही स्पेस आहे, हा जो काही रिजन आहे अराउंड दॅट मॅग्नेट, त्या मॅग्नेटच्या भोवतीचा, ज्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट आला, तर तो मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करतो किंवा रिपील करतो. म्हणजे या स्पेस मध्ये, रिजन मध्ये काय प्रेझेंट आहे, मॅग्नेटिक फोर्स प्रेझेंट आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन प्रेझेंट आहे. म्हणजे इन जनरल काय म्हणतो आपण त्याला, मॅग्नेटिक फोर्स प्रेझेंट आहे. बरोबर आहे का? म्हणजे जास्तीत जास्त या बाउंड्रीवरती जर एखादा ऑब्जेक्ट आला, तर तो मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करतो, रिपील करतो. जर याच्या आतमध्ये असेल तर हे फोर्स जास्त असतात, आणखी आतमध्ये आला फोर्सचं मॅग्निट्यूड वाढतं, फोर्सची स्ट्रेंथ वाढते. बरोबर, फोर्सची पॉवर वाढते, स्ट्रेंथ वाढते, ताकद वाढते त्या फोर्स. जर तसा हा ऑब्जेक्ट ह्या मॅग्नेटच्या जवळ येईल, तसं मॅग्नेटिक फोर्सची स्ट्रेंथ वाढत जाते. जर तसं ऑब्जेक्ट ह्या मॅग्नेट पासून बाहेर आउटसाइडला जातोय, दूर जातोय, तसं त्याची स्ट्रेंथ कमी होते. मग आता मला सांगा, मॅग्नेटच्या बाबतीत, इन केस ऑफ मॅग्नेटिक फोर्स जास्त कुठे आहे, सेंटरला, नियर द मॅग्नेट, मॅग्नेटच्या जवळ मॅग्नेटिक फोर्स जास्त आहे. कमी कुठे आहे, लिस्ट कुठे आहे, at the boundary of magnetic field. बरोबर आहे, ऑन द बाउंड्री. ही जी काय मॅग्नेटिक फील्डची बाउंड्री आहे, त्या मॅग्नेटिक फील्डच्या बाउंड्रीवरती फोर्स कसा आहे, लिस्ट आहे. आणि झिरो कुठे आहे, मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर. झिरो कुठे आहे, मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर. मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर, तिकडे तो झिरो आहे, बाउंड्रीच्या बाहेर तो झिरो. बरोबर आहे. म्हणजे हा जो काही स्पेस आहे, त्या मॅग्नेटच्या भोवतीचा, की ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स प्रेझेंट आहे, त्या स्पेसला, रिजनला, पोर्शनला काय म्हणता येईल आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड म्हणता येईल. त्या मॅग्नेटचा हा काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. बरोबर आहे का? आता हे मॅग्नेटिक फील्ड कधी वाढेल, जर ह्या मॅग्नेटची स्ट्रेंथ वाढली, त्याचं मॅग्निट्यूड वाढलं की काय होतं, हा स्पेस पण वाढतो.
बरोबर आहे का? समजून चला मॅग्नेटची स्ट्रेंथ कमी आहे, बरोबर आहे. मॅग्नेटची स्ट्रेंथ कमी आहे, तर काय होईल, त्याचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन जो आहे तो पण कमी होईल, बरोबर आहे का? आता मला सांगा, हा जो काय स्पेस आहे, हा कसला स्पेस आहे? इमॅजिनरी स्पेस, विच इज अन इमॅजिनरी स्पेस. तुम्हाला एक मॅग्नेट दिला, समजा तुम्हाला एक मॅग्नेट दिला आणि सांगितलं त्याचं मॅग्नेटिक फील्ड दाखवता येईल का आपल्याला? जसं मी म्हटलं हा मॅग्नेट आहे, बरोबर आहे. तसं आपल्याला ह्याचं मॅग्नेटिक फील्ड दाखवता येईल का? नाही दाखवता येईल, पण मॅग्नेटिक फील्ड असतो, बरोबर आहे का? मॅग्नेटिक फील्ड आपल्याला तिथं आहे प्रेझेंट. तो आपण एखादा लोखंडी तुकडा घेतला, आयर्न ऑब्जेक्ट घेतला, की आपल्याला त्याच्या साहाय्याने काय करता येईल, हे मॅग्नेटिक फील्ड दाखवता येईल, बरोबर आहे का? एखाद्या आयर्न ऑब्जेक्ट घेतला तर त्याच्या साहाय्याने आपल्याला हा मॅग्नेटिक फील्ड दाखवता येईल, बरोबर आहे का? म्हणजे हा कसला स्पेस आहे दाखवता येतो का आपल्याला? तुम्हाला मॅग्नेट दिलं म्हटलं ह्याचा मॅग्नेटिक फील्ड दाखवता येईल का आपल्याला? नो, नाही. म्हणजे हा कसला स्पेस आहे? त्या मॅग्नेटच्या भोवतीचा इमॅजिनरी स्पेस. Imaginary. आणि ह्या इमॅजिनरी स्पेस मध्ये काय प्रेझेंट असतो? मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स. Magnetic force. बरोबर आहे. म्हणून मॅग्नेटिक फील्डची डेफिनेशन कशी सांगता येईल? इट इज अन इमॅजिनरी स्पेस अराउंड द मॅग्नेट इन व्हिच magnetic forces are present, in which magnetic forces can be observed. बरोबर आहे का? त्याला काय म्हणता येईल? मॅग्नेटिक फील्ड. जसं हे मॅग्नेटच्या बाबतीत आहे, तसं हे आपल्याला इलेक्ट्रिक चार्जच्या बाबतीत पण सांगतात. जसं हे मॅग्नेटच्या बाबतीत आहे, तसं आपल्याला हे इलेक्ट्रिक चार्जच्या बाबतीत पण सांगताय. काय केलं तुम्ही? प्लस क्यू हा एक इलेक्ट्रिक चार्ज घेतला. हा प्लस क्यू चार्ज काय करतोय? ठराविक अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला अट्रॅक्ट करतोय किंवा रिपेल करतोय. तो ह्या दिशेला एवढ्या अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला रिपेल करेल, या दिशेमध्ये एवढ्या अंतरावरच्या दुसऱ्या चार्जला रिपेल करेल, या दिशेमध्ये एवढ्या अंतरावरती, या दिशेला एवढ्या अंतरावरती दुसऱ्या चार्जला तो रिपेल करतो. हे जर डिस्टन्सेस जोडले इन ऑल डायरेक्शन, हे जर डिस्टन्सेस जोडले आपण इन ऑल डायरेक्शन, तर आपल्याला एक असा स्पेस मिळतोय, आपल्याला एक असा रिजन मिळतोय की ज्याच्यामध्ये जर दुसरा एखादा चार्ज आला तर हा चार्ज त्याला काय करतो? अट्रॅक्ट करतो किंवा रिपेल करतो. हा जो काही इमॅजिनरी स्पेस आहे, या चार्जच्या भोवतीचा, ह्या इमॅजिनरी स्पेस मध्ये काय प्रेझेंट आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रेझेंट आहे, बरोबर आहे. तो जो काही स्पेस आहे, तो जो काही इमॅजिनरी स्पेस आहे, त्या इमॅजिनरी स्पेसला काय म्हणता येईल? इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. काय म्हणता येईल त्याला? इलेक्ट्रिक फील्ड. आहे का हा इमॅजिनरी स्पेस? ह्या स्पेसला अराउंड द चार्ज जो स्पेस आहे, त्या स्पेसला इमॅजिनरी स्पेस म्हणता येईल का? जसं तुम्हाला मॅग्नेटच्या बाबतीत मॅग्नेट दिला आणि म्हटलं ह्याचा मॅग्नेटिक फील्ड दाखवता येतोय का आपल्याला? नाही. अगदी त्या पद्धतीनं हा जर चार्ज दिला आपल्याला, सांगितलं हा जर चार्ज दिला आणि म्हटलं ह्याचा इलेक्ट्रिक फील्ड दाखवता येईल का आपल्याला? नाही. मात्र तो आपल्याला एक्सपिरियन्स करता येतो, तो आपल्याला अनुभवता येतो, तो आपल्याला एक्सपिरियन्स करता येतो, बरोबर आहे का नाही? म्हणून हा कसला स्पेस आहे? इमॅजिनरी स्पेस. हा कसला स्पेस आहे? इमॅजिनरी स्पेस आहे, की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? ज्याच्यामध्ये आपल्याला काय ऑब्झर्व करता येत आहे? इलेक्ट्रिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणायचं. काय म्हणायचं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपल्याला ऑब्झर्व करता येतो, ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रेझेंट आहे, बरोबर आहे का नाही? त्यालाच काय म्हणताय? इलेक्ट्रिक फील्ड. म्हणून डेफिनेशन कशी सांगितली इलेक्ट्रिक फील्डची? इट इज अन इमॅजिनरी स्पेस. around the charge, बरोबर आहे का? हा एक इमॅजिनरी स्पेस आहे, अराउंड द चार्ज, त्या चार्जच्या भोवतीचा हा एक इमॅजिनरी स्पेस आहे.
It is an imaginary space around the charge in which electrostatic forces are present. In which electrostatic forces are present. In which electrostatic forces are present. बरोबर आहे का? त्याला काय म्हणता येईल? इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. त्याला काय म्हणता येईल? विद्युत क्षेत्र असं म्हणतात. काय म्हणता येईल? विद्युत क्षेत्र असं म्हणतात. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? इट इज अन इमॅजिनरी स्पेस अराउंड द चार्ज. इट इज अन इमॅजिनरी which in which space, that imaginary space or portion or region, that imaginary space or portion or region is known as electric field. बरोबर, त्याला काय म्हणता येईल? इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतात. ठीक आहे. लक्षात येते का? हो येस सर. काय सांगितलं आपण? इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इट इज अन इमॅजिनरी स्पेस अराउंड द चार्ज इन व्हिच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आर प्रेझेंट. इन व्हिच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस कॅन बी ऑब्झर्व्ड. That the imaginary space or portion or region is known as electric field. बरोबर. आता मला सांगा, लक्ष द्या जरा. समजा ह्या चार्जचं मॅग्निट्यूड 10 कुलम, त्यावेळेची सिच्युएशन, आणि समजा या चार्जचं मॅग्निट्यूड 100 कुलम. आता कुठल्या केस मध्ये इलेक्ट्रिक फील्ड जास्त असेल? 100 कुलम. 100 कुलमच्या वेळी काय होतंय? हा जो काय स्पेस आहे, एरिया आहे, तो एरिया वाढेल. बरोबर. 10 कुलमच्या वेळी एरिया कमी असते, 100 कुलमच्या वेळी एरिया वाढेल. बरोबर का? म्हणजे हे जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड कशावरती अवलंबून आहे? त्या चार्जच्या मॅग्निट्यूड वरती अवलंबून आहे. आज जो काही इलेक्ट्रिक फील्ड आहे, हा इलेक्ट्रिक फील्ड कशावरती अवलंबून आहे? त्या चार्जच्या मॅग्निट्यूड वरती अवलंबून आहे. मॅग्नेटिक फील्ड जास्त, इलेक्ट्रिक फील्ड पण जास्त. बरोबर आहे का? म्हणजे इथं आपल्याला असं सांगता येईल, as the magnitude of charge increases, electric field also increases. जसं त्या चार्जचं मॅग्निट्यूड वाढत जाईल, जसं त्या चार्जचं मॅग्निट्यूड वाढत जाईल, तसं इलेक्ट्रिक फील्ड पण काय होतोय? वाढत जातो. तसा काय होतोय? इलेक्ट्रिक फील्ड पण काय होतोय? वाढत जातो. आणि हा जो काही इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही इलेक्ट्रिक फील्ड कसली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी, अदिश राशी. कसली राशी आहे? अदिश राशी, स्केलर क्वांटिटी. बरोबर आहे का? आपल्याला माहित आहे दोन पद्धतीच्या क्वांटिटी आहेत, स्केलर आणि दुसरा वेक्टर. बरोबर. एक स्केलर आहे, दुसरा आहे तो वेक्टर. वेक्टरला काय म्हणतात? सदिश. वेक्टरला काय म्हणतात? सदिश. आणि स्केलरला काय म्हणतात? अदिश. म्हणजे काय नावानं कळतं? दिश म्हणजे दिशा. बरोबर आहे का? स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? अशा राशी, अशा क्वांटिटी की ज्या एक्सप्रेस करण्यासाठी दिशेची गरज पडत नाही, डायरेक्शनची गरज पडत नाही, फक्त त्याच्या मॅग्निट्यूडची गरज असते. अशा क्वांटिटीला काय म्हणायचं आहे? स्केलर क्वांटिटी. आणि दुसरी क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. बरोबर. म्हणजे ज्या क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला त्याच्या मॅग्निट्यूडची पण गरज आहे आणि त्याच्या डायरेक्शनची पण गरज आहे. बरोबर आहे. दोघांची गरज असते. अशा क्वांटिटीला काय म्हणायचं आहे? वेक्टर क्वांटिटी असं म्हणायचं. म्हणजे स्केलर क्वांटिटी म्हणजे काय सांगितलंय? दोज क्वांटिटी व्हिच कॅन बी एक्सप्रेस्ड ओनली बाय युजिंग मॅग्निट्यूड. अशा क्वांटिटी की ज्या क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूडच्या सहाय्याने आपल्याला एक्सप्रेस करता येतात. फॉर एक्झाम्पल टाइम 11 वाजले म्हणतो आपण, फक्त मॅग्निट्यूड सांगतो 11 किंवा 10, 9, फक्त आपण एक मॅग्निट्यूड सांगतो, किंमत सांगतो. मॅग्निट्यूड म्हणजे किंमत, आपण फक्त किंमत सांगतो. 12 वाजले, 1 वाजले वगैरे.
बरोबर. टाइम सांगताना दिशा सांगतो का आपण? नाही. दिशा सांगतोय का नाहीये सांगा. म्हणजे टाइम ही कसली क्वांटिटी आली? स्केलर क्वांटिटी. काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. हा. लेंथ मी सांगितलं भिंतीची लांबी 15 मीटर आहे. भिंतीची लांबी 15 मीटर आहे. आता इथं काय दिशा सांगतो का आपण? लांबी म्हणजे काय दिशा सांगतो? नाहीये. फक्त मॅग्नेट्यूड सांगतो. 15 मीटर आहे, 10 मीटर आहे, 12 वगैरे etc. ठीक आहे. म्हणजे ह्या कसल्या क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. म्हणजे ह्या क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी तुम्हाला डायरेक्शनची गरज पडत नाही. फक्त त्याचा मॅग्निट्यूड सफिशियंट आहे. बरोबर आहे का? दुसरी क्वांटिटी आहे वेक्टर. वेक्टर म्हणजे सदिश. सदिश म्हणजे सदिश दिशेसहित आणि आदिश म्हणजे दिशेशिवाय. बरोबर. सदिश म्हणजे दिशेसहित. बरोबर. म्हणजे अशा क्वांटिटीची एक्सप्रेस करण्यासाठी तुम्हाला मॅग्निट्यूडची पण गरज आहे आणि त्याच्या डायरेक्शनची पण गरज आहे. बरोबर आहे का? फॉर एक्झाम्पल मी जास्त वेगाने पंढरपूरकडे चाललो. पंढरपूरकडे कडे म्हणजे एक दिशा आहे. पंढरपूर ह्या बाजूला एक दिशा आहे तिथं. बरोबर. म्हणजे तिथं वेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आली? वेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आली? वेक्टर क्वांटिटी आली. वेक्टर. म्हणजे तिथं काय करावं लागतं आपल्याला? दिशा दाखवावी लागते. बरोबर आहे ना? डायरेक्शन देतात तिथं. बरोबर आहे. म्हणजे ज्या क्वांटिटी डायरेक्शन आणि मॅग्निट्यूडच्या सहाय्याने एक्सप्रेस केल्या जातात त्या क्वांटिटीला वेक्टर क्वांटिटी म्हणतात. तर ज्या क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूडच्या सहाय्याने एक्सप्रेस केल्या जातात त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतात. कसं इथं ही जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे ही इलेक्ट्रिक फील्ड ही कसली क्वांटिटी आहे? इलेक्ट्रिक फील्ड स्केलर क्वांटिटी आहे. एमसीक्यू मध्ये तुम्हाला एक मार्काला विचारतात इलेक्ट्रिक फील्ड इज डॅश डॅश क्वांटिटी. खाली 4 पर्याय देतात स्केलर, वेक्टर, बोथ आणि लास्ट पर्याय देतात नन ऑफ दीज. त्यापैकी नाही. तर कुठली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. ठीक आहे. काय झाला? इलेक्ट्रिक फील्ड. काय सांगितलं? इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? त्या चार्जच्या भोवतीचा एक स्पेस आहे. त्या चार्जच्या भोवतीचा एक रिजन आहे की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो? फोर्स ऑफ अट्रॅक्शन, रिपल्शन प्रेझेंट असतो. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रेझेंट असतो. तो जो काय स्पेस आहे, तो जो काय रिजन आहे अराउंड दॅट चार्ज, त्या चार्जच्या भोवतीचा तो जो काय स्पेस आहे, रिजन आहे, त्याला काय म्हणायचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. काय म्हणायचं आहे त्याला? इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणून इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन काय सांगितली आपण? इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन काय सांगितली? इट इज अन इमॅजिनरी स्पेस. इट इज अन इमॅजिनरी स्पेस अराउंड द चार्ज. त्या चार्जच्या भोवतीचा हा एक इमॅजिनरी स्पेस आहे. इन विच की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आर प्रेझेंट. की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस प्रेझेंट आहे. त्या स्पेसला काय म्हणायचं आहे? इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. बरोबर आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड ही स्केलर क्वांटिटी आहे. जसं ह्या चार्जचं मॅग्निट्यूड वाढत जातं, जसं ह्या चार्जची किंमत वाढत जातं, मॅग्निट्यूड वाढत जातं, तसं हा स्पेस वाढतो. म्हणजे हा इलेक्ट्रिक फील्ड वाढत जातो. बरोबर आहे का? ऍज मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इन्क्रीजेस इलेक्ट्रिक फील्ड आल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं? हा जो काय इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय प्रेझेंट आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन, रिपल्शन प्रेझेंट आहे. म्हणजे ह्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स प्रेझेंट आहे. बरोबर आहे का? त्या चार्जच्या जवळ फोर्स जास्त आहे. चार्ज पासून जसं दूर जातो फोर्स कमी होत जातो. त्या बाउंड्रीवरती अलोंग दिस बाउंड्री फोर्स किती आहे? एकदम कमी आहे, लिस्ट आहे. आणि ह्या बाउंड्रीच्या बाहेर फोर्स कसा आहे? 0. ठीक आहे. तर हा झाला इलेक्ट्रिक फील्ड बद्दल. कळाले सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघूया. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी.
इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तो ई अक्षराने दाखवला जातो. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तो ई अक्षराने दाखवला जातो. आता इंटेन्सिटी म्हणजे काय आहे बघा. इंटेन्सिटी म्हणजे काय आहे. इंटेन्सिटी म्हणजे काय बघा. समजा इथे एखादा बल्ब आहे. तुम्ही जसं बल्बच्या जवळ जाताय तसंच काय होतंय लाईटची इंटेन्सिटी वाढत जाते. बरोबर आहे. जसं तुम्ही त्या बल्ब पासून दूर दूर जाताय तसं काय होतंय लाईटची इंटेन्सिटी कमी होते. इंटेन्सिटी म्हणजे काय तीव्रता. इंटेन्सिटी म्हणजे काय तीव्रता. समजा एखादा लाईटचा बल्ब आहे. तुम्ही त्या लाईटच्या बल्बच्या जवळ गेला तर लाईटची इंटेन्सिटी वाढत जाते. समजा तुम्ही हा बल्ब पासून दूर दूर गेला तर लाईटची इंटेन्सिटी कमी कमी होत जाते. बरोबर आहे का. अगदी तसं हित आहे. इंटेन्सिटी म्हणजे काय तीव्रता. इंटेन्सिटी म्हणजे काय तीव्रता. तिथेही तेच प्रकार. बरोबर. समजा हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्या चार्जला काय म्हणताय युनिट पॉझिटिव्ह चार्ज. समजा दुसरा चार्ज असेल तर ह्याला काय म्हणताय युनिट निगेटिव्ह चार्ज. अर्थ कळतो का. युनिट म्हणजे 1 बघा हा 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज. इथं हा युनिट निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे. हे जे काय युनिट चार्जेस आहेत हे जे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह युनिट चार्जेस आहेत त्या चार्जलाच काय म्हणायचं आहे टेस्ट चार्ज. या चार्जलाच काय म्हणायचं आहे पॉइंट चार्ज किंवा टेस्ट चार्ज असं म्हणायचं. समजून चला हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज. हा दिलेला चार्ज काय करतोय त्या चार्ज वरती फोर्स एक्झर्ट करतो. हा दिलेला चार्ज काय करतोय त्या चार्ज वरती फोर्स एक्झर्ट करतो. बरोबर आहे. ज्यावेळी हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज बाउंड्री वरती त्यावेळी ह्या दिलेल्या चार्जनं त्याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स कमी असेल की जास्त. कमी. आपल्याला माहित आहे बाउंड्रीवरती फोर्स कमी असतो. बाउंड्रीच्या बाहेर फोर्स 0 असतो आणि जसं दिलेल्या चार्ज कडे येऊ तसा फोर्स वाढत जातो. आता अगोदरच्या आर्टिकल मध्ये आपण हे बघितलं होतं. बरोबर आहे का नाही. अगोदरच्या आर्टिकल मध्ये आपण बघितलं होतं हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज बाउंड्रीवरती असेल तर फोर्स कमी. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज बाउंड्रीच्या बाहेर असेल तर फोर्स 0. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज दिलेल्या चार्ज कडे आणला आपण तर फोर्स काय होतो वाढत जातो. समजून चला हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज बाउंड्रीवरती फोर्स एकदम कमी. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज इथं आणला फोर्स वाढला. इथं आणला फोर्स वाढला. आणखी इथं आणला फोर्स वाढला. म्हणजे जसं हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज दिलेल्या चार्ज कडे घेऊन येत आहे तसं ह्या चार्जनं त्याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स वाढत जातो. जसं हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज दिलेल्या चार्ज पासून दूर नेत आहे तसं ह्या चार्जनं त्याच्यावरती एक्झर्ट केलेला फोर्स कमी कमी होत जातो. आणि हा फोर्स मॅक्सिमम कुठं आहे नियर द चार्ज. मिनिमम कुठं आहे एकदम लिस्ट ऑन द बाउंड्री. आणि 0 कुठं आहे आउटसाइड द बाउंड्री. 0 कुठं आहे आउटसाइड द बाउंड्री. बरोबर आहे का. मग जसं मी मग म्हटलं होतं समजा एक सोर्स ऑफ लाईट आहे एक बल्ब आहे आणि हा बॉडी काय होते त्या बल्बच्या जवळ येते तसं लाईटची इंटेन्सिटी वाढत जाते. समजा ही बॉडी ह्या बल्ब पासून दूर नेली तर लाईटची इंटेन्सिटी कमी कमी होत जाते. लाईटची इंटेन्सिटी काय होते कमी होत जाते. बरोबर आहे का. आता तसंच अगदी हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज दिलेल्या चार्जच्या जवळ आणला तर फोर्सची इंटेन्सिटी वाढत जाते. बरोबर आहे का नाही. फोर्सची इंटेन्सिटी ह्या फील्डची इंटेन्सिटी वाढत जाते. बरोबर आहे. जसं मी हा चार्ज इथून दूर नेला तर फोर्सची इंटेन्सिटी लो होणार कमी होत जाते. म्हणजे इथं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय आहे या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती ऍक्टिव्ह होणारा फोर्स आहे. त्या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती ऍक्टिव्ह होणारा फोर्स आहे.
जसजसं जवळ आणताय तसतसा फोर्स वाढतोय, इंटेन्सिटी वाढते. जसजसा हा दूर दूर जात आहे तसतसा फोर्स कमी होतोय, इंटेन्सिटी कमी होते. म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स आहे. या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स जास्त, इंटेन्सिटी जास्त. या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स कमी, इंटेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणतात. म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? तर ह्या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती, या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स आहे. बरोबर आहे? हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज जवळ आला तर हा त्याच्यावरती जास्त फोर्स एक्झर्ट करतोय, म्हणून इंटेन्सिटी जास्त. हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज दूर नेला, हा दिलेला चार्ज त्याच्यावरती कमी फोर्स एक्झर्ट करतोय, इंटेन्सिटी कमी आहे. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय सांगता येईल? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय सांगता येईल? या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स आहे. त्या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स जास्त, इंटेन्सिटी जास्त. त्या युनिट पॉझिटिव्ह चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स कमी, इंटेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय सांगितलंय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय सांगितलंय? अमाउंट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट चार्ज. या युनिट चार्ज वरती, मग तो युनिट चार्ज पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. आता तुम्ही पॉझिटिव्ह घेतलाय, काय होईल? हा प्लस चार्ज त्याला काय करेल? अट्रॅक्ट करेल. समजा हा युनिट निगेटिव्ह चार्ज या बॉडीवरती आपला, तर हा चार्ज त्याला काय करेल? कमी फोर्स लावून अट्रॅक्ट करेल. समजा हा युनिट निगेटिव्ह चार्ज इथं आणला तर हा चार्ज त्याला काय करेल? जास्त फोर्स लावून अट्रॅक्ट करेल. इथं आणला तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल, आणखी इथं आणला तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल, आणखी इथं आणला तर अगेन फोर्स ऑफ अट्रॅक्शन विल इन्क्रीज. म्हणजे जसजसा हा युनिट निगेटिव्ह चार्ज दिलेल्या चार्ज कडे घेऊन येतात तसतसा फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जातो. समजून चला, हा युनिट निगेटिव्ह चार्ज येत आहे, तुम्ही याला काय केलं? दूर दूर घेऊन चालला तर काय होईल? इथं असताना फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त, इथं नेल्यानंतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी, इथं नेल्यानंतर परत फोर्स ऑफ अट्रॅक्शन अजून कमी, कमी, इथं गेल्यानंतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणखी कमी होईल. इथं गेला बाउंड्री वरती तर लिस्ट, लिस्ट, आणि आउटसाइड बाउंड्री गेला तर झिरो. झिरो. म्हणजे जर असेल तर, हा सर जर बाउंड्रीवर असेल तर, हा एक्झॅक्ट बाउंड्रीवर असेल तर, बाउंड्रीवर असेल तर सगळ्यात कमी असेल. बाउंड्रीच्या बाहेर गेला की झिरो, बाउंड्रीवरती सगळ्यात कमी, आणि इथं आतमध्ये मात्र फोर्स वाढत जातो. जसं इकडं आतमध्ये याल तसा फोर्स वाढत जातो. बाउंड्रीवरती फोर्स एकदम कमी असतोय, लिस्ट असतोय. लिस्ट, लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी. बाउंड्रीवरती फोर्स सगळ्यात कमी असतो, लिस्ट असतो. ठीक आहे? म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? ह्या युनिट चार्ज वरती इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? या युनिट चार्ज वरती, या युनिट चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स आहे. मग तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज असू द्या, युनिट निगेटिव्ह चार्ज असू द्या, ह्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स आहे. बरोबर आहे का? जर ह्याच्यावरती, या युनिट चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स जास्त, इंटेन्सिटी जास्त. या युनिट चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स कमी, इंटेन्सिटी कमी आहे असं आपल्याला म्हणतात. बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा, इंटेन्सिटी जास्त कुठं असेल? सेंटरकडे. चार्जच्या जवळ जसं जाल तसं इंटेन्सिटी वाढत जाते, आणि चार्ज पासून जसा दूर जाल तसं इंटेन्सिटी कमी होते. बरोबर आहे का नाही? का? कारण अंतर वाढते त्यामधलं. अंतर वाढलं की फोर्स कमी होतोय, अंतर कमी असताना फोर्स जास्त असतो. म्हणजे ही इंटेन्सिटी कशावरती अवलंबून आहे? फोर्स वरती अवलंबून आहे. इंटेन्सिटी कशावरती अवलंबून आहे? फोर्स वरती अवलंबून आहे. त्या युनिट चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स जास्त, इंटेन्सिटी जास्त. त्या युनिट चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स कमी, इंटेन्सिटी कमी कमी आहे असं आपल्याला म्हणतात. म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे काय आहे? E is equal to F divided by Q. इथं स्मॉल q का दाखवला? कारण हे युनिट चार्जेस आहे, त्या चार्जेसचा मॅग्निट्यूड कमी आहे. बरोबर आहे का नाही? चार्जचं मॅग्निट्यूड जास्त असेल
तर तो कॅपिटल क्यू अक्षराने दाखवा. तो कॅपिटल क्यू अक्षराने दाखवा. जर चार्जचं मॅग्निट्यूड कमी असेल तर तो स्मॉल क्यू अक्षराने दाखवा. बरोबर आहे का? इथं आपण काय केलंय युनिट चार्जेस विचारात घेतले. इथं आपण काय केलंय युनिट चार्जेस विचारात घेतले. इथं आपण काय केलंय युनिट चार्जेस विचारात घेतले. म्हणून तिथं काय केलंय स्मॉल क्यू दाखवलं. या युनिट चार्ज वरती किती फोर्स ऍक्ट होतोय त्याच्यावरून त्याची इंटेन्सिटी ठरते. युनिट चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स जास्त, इंटेन्सिटी जास्त. युनिट चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स कमी, इंटेन्सिटी कमी आहे. अर्थ कळतोय? मग डेफिनेशन कशी सांगता येईल? इंटेन्सिटीची डेफिनेशन कशी सांगता येईल? इंटेन्सिटीची डेफिनेशन कशी सांगता येईल? इट इज द electrostatic force. It is the electrostatic force acting on unit charge. It is the electrostatic force acting on unit charge. त्या युनिट चार्ज वरती ऍक्ट होणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सलाच काय म्हणता येईल? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणता येईल. बरोबर आहे का? युनिट चार्ज वरती ऍक्ट होणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सलाच काय म्हणता येईल? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणतात. म्हणजे ही जी काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ही फोर्स वरती अवलंबून आहे. फोर्स जास्त, इंटेन्सिटी जास्त. फोर्स कमी, इंटेन्सिटी कमी असं म्हणतात. आता आपल्याला माहित आहे इलेक्ट्रिक चार्ज ही कसली क्वांटिटी आहे? स्कॅलर क्वांटिटी. इलेक्ट्रिक चार्ज ही स्कॅलर क्वांटिटी आहे. फोर्स ही वेक्टर क्वांटिटी. म्हणून इंटेन्सिटी ही पण कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. बरोबर आहे का नाही? जी क्वांटिटी वेक्टर असते त्याच्या डोक्यावरती आपण काय करतो? असा एरो दाखवतो. त्याच्या डोक्यावरती आपण काय करतो? एरो दाखवतो किंवा बार दाखवतो. समजा इंटेन्सिटी ही वेक्टर क्वांटिटी तर तो कशी दाखवली जाते? त्या अशा पद्धतीने त्याच्या डोक्यावरती बार दाखवा किंवा एरो दाखवा. याचा अर्थ काय? तर इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ही कसली क्वांटिटी आहे? वेक्टर क्वांटिटी. बघा इंटेन्सिटी ही फोर्स वरती अवलंबून आहे. इंटेन्सिटी ही फोर्स वरती अवलंबून आहे. फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून इंटेन्सिटी पण वेक्टर क्वांटिटी. मात्र चार्ज ही स्कॅलर क्वांटिटी. ठीक आहे? आता फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युलावर तुम्ही डेफिनेशन सांगितली. काय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज डिफाइंड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्टिंग ऑन युनिट चार्ज. ठीक आहे? आपल्याला माहित आहे फॉर्म्युला माहित असेल युनिट घेता येईल. इंटेन्सिटीचे युनिट म्हणजे फोर्सचे युनिट डिवाइडेड बाय चार्जचे युनिट. फोर्सचे युनिट काय? न्यूटन. चार्जचे युनिट काय? कूलम. बरोबर आहे? म्हणून त्याचं एसआय युनिट काय आलं? न्यूटन पर कूलम. सीजीएस युनिट सांगा. सीजीएस युनिट काय घेता येईल? न्यूटनच्या ऐवजी काय? न्यूटनच्या ऐवजी काय? आणि कूलमच्या ऐवजी स्टॅट कूलम. कूलमच्या ऐवजी स्टॅट कूलम. बरोबर आहे ना? कूलम हे त्याचा एसआय युनिट आहे आणि सीजीएस युनिट काय? स्टॅट कूलम. सीजीएस युनिट काय? स्टॅट कूलम. ठीक आहे? तर हे झाले त्याचे एसआय आणि सीजीएस युनिट. एसआय मध्ये काय सांगितलं? न्यूटन पर कूलम. सीजीएस मध्ये काय सांगितलं? डाइन पर स्टॅट कूलम. आता हे जे काय न्यूटन पर कूलम आहे हे न्यूटन पर कूलम कशाशी इक्विव्हॅलेंट आहे? हे जे काय न्यूटन पर कूलम आहे हे कशाशी इक्विव्हॅलेंट आहे? व्होल्ट पर मीटरशी इक्विव्हॅलेंट आहे. कशाशी इक्विव्हॅलेंट आहे? व्होल्ट पर मीटरशी इक्विव्हॅलेंट आहे. ठीक आहे? आता ह्याच्यावरून काय काय पॉइंट आपल्याला लक्षात येतात? ह्याच्यावरून काय काय पॉइंट लक्षात येतात? ही जी काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हे जे काय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सेम पॉइंटला इक्वल असते. म्हणजे इथं जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे तीच ह्या बाजूला असते, तीच ह्या बाजूला असते, तीच ह्या बाजूला असते. बरोबर आहे का नाही? जे पॉइंट सेम डिस्टन्स वरती आहेत, जे पॉइंट सेम डिस्टन्स वरती आहेत तिथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असते? सेम असते. हा एक पॉइंट आपल्याला सांगतात. काय? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज सेम at same distances किंवा at all points which are located at same distances. बरोबर आहे का? which are located at same distances. हा एक पॉइंट आपल्याला सांगतात. दुसरा पॉइंट काय सांगितलं आपण?
दुसरा पॉइंट काय सांगितला की जसजसं चार्जच्या जवळ जाऊ तसतसं इंटेन्सिटी वाढत जाते. जसजसं चार्जच्या जवळ जाऊ इंटेन्सिटी वाढत जाते. जसजसं चार्ज पासून दूर जाऊ इंटेन्सिटी कमी होते. बरोबर आहे का नाही? लक्षात येत आहे? लक्षात येते का? सर आता बघा इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपण मांडलेला. कसा मांडता येईल बघा इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. बघा काय आहे E is equal to F divided by Q आपल्याला माहिती आहे. F म्हणजे काय? दोन चार्ज मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन. तो तुम्हाला माहित आहे. F ची किंमत किती आहे? 9 × 10⁹ Q1 divided by kd². ते आपण काल लेक्चरला बघितलं होतं, परवाच्या लेक्चर. बरोबर आहे. जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा रिपल्शन असतोय तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन कुलम्ब्स लॉ नुसार आपण काढला होता. काय होता? F is equal to 9 × 10⁹ Q1 divided by kd². हा F ची किंमत माहित आहे. त्याला चार्ज Q ने डिवाइड करा, काय मिळेल? E मिळेल. बरोबर आहे. आता बघा F ची किंमत तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. F ची किंमत तुम्हाला माहित आहे. त्याला चार्ज Q ने डिवाइड करा, काय मिळेल? E मिळेल. मग पुढे डिवाइड E is equal to 9 × 10⁹ Q1 Q2 divided by kd² आणि होल डिवाइडेड बाय चार्ज Q. बरोबर आहे. आता इथं काय होतंय? तिथल्या एका चार्जला हा एक चार्ज कॅन्सल होतो. काय होतंय? तिथल्या एका चार्जला हा एक चार्ज कॅन्सल होतोय. तुम्ही म्हणाल हा स्मॉल q चार्ज आहे आणि इथला कॅपिटल Q चार्ज आहे, कसा काय कॅन्सल केला? तर शेवटी ते चार्जेसच आहे. स्मॉल q म्हणजे काय? मॅग्निट्यूड कमी. मोठा q म्हणजे काय? मॅग्निट्यूड जास्त आहे. बट फायनली दे आर चार्जेस. शेवटी ते चार्जेसच आहे. बरोबर आहे का नाही? किंमत कमी आहे म्हणून स्मॉल q, किंमत जास्त आहे म्हणून कॅपिटल Q. बट बोथ आर चार्जेस. शेवटी ते दोन्ही चार्जेस असतात. त्यामुळे इथल्या एका चार्जला हा एक चार्ज कॅन्सल होईल. शिल्लक काय राहील? E is equal to 9 × 10⁹ Q divided by kd². तुम्ही म्हणाल Q1 राहिला. आता बघा Q1 Q2 कधी म्हणता तुम्ही? Q1 Q2 कधी म्हणता? जर दोन वेगवेगळे चार्जेस असतील तर ते चार्जेस दाखवण्यासाठी तुम्ही Q1 Q2 म्हणता. बरोबर आहे का नाही? समजा माझ्याकडे 3 चार्जेस आहेत. तर हे 3 चार्जेस दाखवण्यासाठी मी काय करतो? एकाला Q1, दुसऱ्याला Q2, तिसऱ्याला Q3 म्हणतो. बरोबर आहे का नाही? माझ्याकडे एकच चार्ज आहे तर Q1 Q2 Q3 म्हणायची गरज आहे का? जास्त चार्ज असतील तर ते दाखवण्यासाठी Q1 Q2 Q3 Q4 असे नाव द्या. एकच चार्ज असेल तर आपल्याला त्याला Q1 Q2 Q3 म्हणायची गरज आहे का? नाहीये. इथं सिंपल तुम्ही फक्त Q म्हणू शकता. बरोबर आहे. म्हणजे इथं काय केलंय बघा, फायनली फॉर्म्युला काय आहे? मग E is equal to 9 × 10⁹ Q divided by kd². बरोबर आहे. काय आला? E is equal to 9 × 10⁹ Q divided by kd² लिहिता येईल. बरोबर आहे का नाही? म्हणजे F चा फॉर्म्युला असा होता, त्याला डिवाइडेड बाय चार्ज केलं. त्या एका चार्जला हा एक चार्ज कॅन्सल झाला. मग राहिला एकच चार्ज, त्याला Q1 म्हणायची गरज नाही. जास्त चार्जेस असतील तर त्याला Q1 Q3 म्हणा. एकच चार्ज आहे तो फक्त Q न दाखवा. म्हणजे फायनली काय मिळेल? E is equal to 9 × 10⁹ Q divided by kd². हा फॉर्म्युला मिळाला. हा काय मिळाला? त्या इंटेन्सिटीचा फॉर्म्युला. हा काय मिळाला? इंटेन्सिटीचा फॉर्म्युला 9 × 10⁹ Q divided by kd². किंवा आपल्याला माहित आहे 9 × 10⁹ याच्याऐवजी आपल्याला काय लिहिता येतो? 9 × 10⁹ याच्याऐवजी आपल्याला काय लिहिता येतो? 1/4πε0 लिहिता येतो. म्हणजे आणखी हा फॉर्म्युला कसा बनेल? E is equal to 1/4πε0 Q divided by kd². आपण लास्ट टाइमला बघितलं होतं हे सगळे कॉन्स्टंट आहे. त्याच्याऐवजी डायरेक्ट आपल्याला किती किंमत लिहिता येते? 9 × 10⁹. बरोबर. तर हे 3 फॉर्म्युले मिळतात आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. काय? E is equal to F divided by Q. मात्र F ची किंमत तुम्हाला माहित आहे. त्याला डिवाइडेड बाय Q केलं तर वरच्या एका Q ला हा Q कॅन्सल होतो. म्हणजे काय मिळतो?
9 into 10 raised to 9 q divided by 20 square. मात्र 9 into 10 raised to 9 म्हणजे काय आहे 1/4 मग काय येईल फॉर्म्युला is equal to 1/4 into q divided by 8d square. जमेल. तर या अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बघितला. तो ही अक्षराने दाखवला जातो. ती वेक्टर क्वांटिटी आहे. इंटेन्सिटी म्हणजे काय त्या चार्ज वरती ऍक्ट होणारा फोर्स. फोर्स जास्त इंटेन्सिटी जास्त फोर्स कमी इंटेन्सिटी कमी. बरोबर. म्हणजे इंटेन्सिटी म्हणजे काय सांगितलंय इट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज ऍक्टिंग ऑन युनिट चार्ज. फोर्स जास्त इंटेन्सिटी जास्त फोर्स कमी इंटेन्सिटी कमी. त्याच्यावर त्याचे युनिट लिहिलं न्यूटन पर कूलम किंवा व्होल्ट पर मीटर किंवा टाइम पर स्टॅक कूलम हे त्याचं स्ट्रेस युनिट सांगितलं. इथं आपल्याला f ची किंमत माहित आहे त्याला डिवाइडेड बाय चार्ज करा आणि काय मिळेल आपल्याला हा फॉर्म्युला. ठीक आहे. जमेल इथं सर्वांना. चार्जच्या जवळ गेले इंटेन्सिटी वाढते चार्ज पासून दूर गेले इंटेन्सिटी कमी होते. जमेल का सर्वांना? Yes, sir. कळाले का? Yes, sir. चालतंय. ठीक आहे. थांबूयात आपण इथं. हो, sir. लेफ्ट झालं तरी चालेल. Sir, 27 present.